रामकृष्ण हरी माऊली. आय होप तुम्ही वीकेंड एन्जॉय नक्कीच केला असेल. इंडियन मार्केट आपला सॅटर्डे संडे बंद असतो, त्यामुळे आपण इथं इथिरियमला एक फॉरेक्स मार्केटला ट्रेड प्लॅन केला आहे, जो की आपला इथं रनिंग आहे, बघू शकताय. ठीक आहे, हा आपला इथं ROI दिसू येतो. हे झालं आपला फॉरेक्स मार्केटचा. आपण बघू उद्यासाठी आपले काय लेवल्स असतील निफ्टीचे. निफ्टी आता आपल्याला एक चेनमध्ये आपल्या एका लेवलमध्ये कन्सॉलिडेशन करताना दिसून येते. तो लेवल जर का आपण आखला, इथं मी लिहिले नो ट्रेडिंग झोन, जसं तुम्हाला दिसत असेल इथं. ठीक आहे, या नो ट्रेडिंग झोनमध्ये आपल्याला अप साईडचा किंवा डाऊन साईडचा कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे, कारण यामध्ये फक्त आणि फक्त तुमचा पैसा वाईपआउटच होणार आहे. डाऊन साईडचा जर का आपण ट्रेड बघितला, डाऊन साईडसाठी आपल्याला टार्गेट येईल 24,950चा आहे. ज्यावेळी हा लेवल ब्रेक होईल त्यावेळी आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला जो इम्पॉर्टंट लेवल असेल 94,950च्या नंतरचा आपल्याला फर्स्ट टार्गेट जो आपल्याला दिसून येईल, तो फर्स्ट टार्गेट आहे 24,876. ठीक आहे, अपसाईडचा जर का आपण प्लॅन करायचं म्हणलं तर हा जो आहे 25,000चा जो लेवल आहे, 25,050चा जो लेवल आहे, तो ज्यावेळी मार्केट ब्रेक करेल ऑब्वियसली आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे, सेन्सेक्ससाठी आपण लेवल बघूया. सेन्सेक्सचे लेवल जर का आपण बघितले, सेन्सेक्ससुद्धा एका चॅनलमध्येच आपल्याला कन्सॉलिडेशन करताना दिसून येतो आहे. ठीक आहे, सेन्सेक्ससाठी जर का आपण लेवल्स बघितले तर हा जो लेवल आहे, जसं मी निफ्टीमध्ये सांगितलं नो ट्रेडिंग झोन आहे, त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये सुद्धा 82,424 पासून ते 82,150पर्यंतचा नो ट्रेडिंग झोन आहे. यामध्ये आपल्याला आपलं कॅपिटल वाचवून ट्रेडिंग करायचा आहे. ठीक आहे, ज्यावेळी आपण सेन्सेक्सचा डाऊन साईडचा ट्रेड बघायला गेलं तर त्यावेळी आपल्याला 82,100च्या खाली आपण जर का प्लॅन केलं तो आपल्याला एक सेफ ट्रेड, इथं आपल्याला सेफ ट्रेड एक दिसून येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं टार्गेट बघू शकता. पहिला टार्गेट आपला 82,950 राहील. सेकंड टार्गेट जो आहे आपला 81,600पर्यंतचा आपल्याला टार्गेट बघायला भेटेल. बँक निफ्टी आपण बघू. ओके, बँक निफ्टीसुद्धा आपल्याला एका रेंजमध्येच ट्रेड करताना दिसून येते. बँक निफ्टीसाठी जर का आपण इम्पॉर्टन्स लेवल जर का बघितले, हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. यामध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये असू दे, निफ्टीमध्ये असू दे किंवा सेन्सेक्समध्ये असू दे ट्रेड करायचा नाही आहे, फक्त आपलं कॅपिटल वाचवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट जे लेवल आहेत 55,400 टू 55,150पर्यंत आपल्याला नो ट्रेडिंग झोन आहे. ज्यावेळी हे लेवल्स ब्रेक होतील त्यावेळी हा जो डाऊन साईडचा ट्रेड आहे 55,150च्या खालती आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अपसाईडचा ट्रेड जर का आपण प्लॅन करायचा म्हणला तर 55,420ला आपण अपसाईडचा ट्रेड बघू शकतो. हे झालं आपला मार्केटसाठी लेवल्स. आपला ग्लोबल मार्केट बघू आपण. ग्लोबल मार्केट बघितला तर मे बी पॉझिटिव्हच आहे. उद्याची जी ओपनिंग आहे BTSTची आपण जी म्हणतो, ठीक आहे, एखादा होल्ड केला असेल तुम्ही BTST तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तो आहे आपला नॉर्मलच आहे. गिफ्ट निफ्टी 37 पॉईंट, म्हणजे मे बी आपण फ्लॅट ओपनिंगच बघू शकतो. ठीक आहे, सेफ ट्रेड करा, ट्रेडचं कॅपिटल सांभाळून ठेवा, वायपा करा, फोमोमध्ये येऊन ट्रेडिंग करू नका. ठीक आहे, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही BTSTला काय होल्ड केलं आहे. ठीक आहे, रामकृष्ण हरी.